शहरात तापमानाचा पारा घसरला असून कडाक्याची थंडी पडू लागली आणि अशा कडाक्याच्या थंडीत पांघरून न घेता बाहेर रस्त्यावर झोपलेल्या गरजू व्यक्तींना श्री रेणुकादेवी दरबार जांभळी यांच्या वतीनं जयसिंगपूर शहरात ब्लँकेट वाटप केलं। शहरात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडू लागली आहे। शहराचा पारा खाली आला आणि या परिस्थितीत निराधार अनाथ गरीब लोक रस्त्याच्या कडेला दुकानाबाहेर कुडकुडत झोपत आहेत, तर काही व्यक्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक एवढंच नव्हे तर सार्वजनिक चौकात जागा मिळेल त्या ठिकाणी रात्रीची झोप घेऊ लागलेत। दरम्यान यांची कडाक्याच्या थंडीत होणारी स्थिती लक्षात घेऊन निशिकांत शिंदेदादा आणि श्री रेणुका भक्त यांनी रात्रीच्या वेळी शहरातील बसस्थानक, सरकारी हॉस्पिटलजवळ, सार्वजनिक ठिकाणी तसेच रेल्वे स्थानक इथे जाऊन कडाक्याच्या थंडीत झोपलेल्या गरजूंच्या अंगावर उबदार ब्लँकेट पांघरून त्यांना मायेची ऊब दिली आहे। गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्यानं समाधान कडाक्याच्या थंडीच्या काळात उबदार पांघरून मिळाल्यानंतर गरजूंच्या चेहऱ्यावरील हास्य समाधान देऊन गेल्याचं श्री रेणुकादेवी दरबारचे गुरुवर्य निशिकांत शिंदेदादा यांनी सांगितलं। गरजूंना काही आरोग्य संदर्भात माहिती देऊन त्यांच्या अंगावर हे उबदार ब्लँकेट टाकण्यात आलं। त्यांच्या सामाजिक कार्याचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे। यावेळी गणेश कुंभार, अभिषेक पाटील, वैभव माने, आकाश डोंगरे, मंथन हत्तळगे, सोहम माने, सुनील गोंधळी, सुमित पवार, प्रथमेश हत्तळगे, ऋषिकेश पाटील उपस्थित होते। जांभळी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।